नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एरंड या आयुर्वेदीय औषधी वनस्पतीची माहिती, महत्त्व व उपयोग. हो, ही तीच वनस्पती आहे जिचा वापर तुम्ही होलिका दहनला केला होता. माहिती पाहण्यापूर्वी अशाच प्रकारे उपयोगी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एरंड हा एक भारतभर सर्वत्र 7,000 फूट उंचीच्या प्रदेशांपर्यंत मिळणारा बहुवर्षीय वृक्ष आहे. हा वृक्ष युफॉर्बिएसियाई या कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव रिसनस कम्युनिस असे आहे. एरंडाची उंची 17 ते 18 फूट इतकी असते. याची वाढ ही फार झपाट्याने होते. यामुळेच उंच वाढला एरंड अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. या कारणानेच यास वर्धमान असेही एक नाव संस्कृत भाषेत आहे. झाडाची पाने हाताच्या पंजाप्रमाणे दिसणारी, 5 ते 11 खंड असणारी, जवळजवळ 10 ते 12 इंच व्यासाची, हिरवट लालसर रंगाची अशी असतात. यास लागणारी फळे काटेरी असली तरी फळावरील काटे न टोचणारे, अगदी मृदू असे असतात. या फळामध्ये लालसर पिवळसर रंगाच्या, लंबगोलाकार, गुळगुळीत चित्रविचित्र अनेक ठिपके असणाऱ्या बिया असतात. या बियांमध्ये 50 ते 60% इतके तेल असते. औषधांमध्ये सामान्यत तेलाचा अधिक वापर केला जातो. तेल काढण्याच्या 2 पद्धती आहेत. एका पद्धतीप्रमाणे बिया घाण्यातून फिरवून तेल काढतात, तर दुसऱ्या पद्धतीमध्ये बिया प्रथमतः पाण्यात उकळून दाब पद्धतीने तेल काढतात. पहिल्या पद्धतीने काढलेले तेल किंचित पिवळसर रंगाचे असून त्याचे प्रकारचा उग्र गंध असतो, तर दुसऱ्या पद्धतीने काढलेले तेल हे गंधरहित व स्वच्छ नितळ दिसते. तेलाचा उपयोग प्रामुख्याने सौम्य थेचक व्हावे यासाठी केला जातो. पिवळसर वास असणारे एरंडेल हे जुलाब होण्यासाठी अधिक उपयुक्त असते. एरंडेल तेलात रिसन नावाचे एक क्षार तत्व असते. या क्षार तत्वामुळेच काही वेळा मळमळणे, उलटी होणे, पोटात मुरडा होणे यासारखी लक्षणे उत्पन्न होतात. ही लक्षणे टाळण्यासाठी एरंड तेल गरम पाण्याबरोबर वा कडकडीत चहा बरोबर देणे आवश्यक असते. केवळ एवढ्या साध्या उपचाराने वर वर्णिलेली लक्षणे सहज टाळता येतात. एरंड तेल हे उत्कृष्ट वाथर आहे. सर्वांगास चोळण्यासाठी तसेच पोटात घेण्यासाठी याचा वापर केला जातो. हे तेल उत्कृष्ट वातनाशक, आमपाचक आणि सूज कमी करणारे असल्याने अनेक प्रकारच्या संधिविकारांत याचा उपयोग होतो. आमवात, रुमॅटिक आर्थरायटिस या रोगात तर एरंड तेल हे उत्कृष्ट लाभ मिळवून देणारे व रोगाचा संपूर्ण विनाश करणारे औषध म्हणून ओळखले जाते. एरंड तेल हे डोळ्यांना हितकर म्हणूनही व्यवहारात वापरले जाते. डोळ्यात एरंड तेलाचे थेंब टाकल्यास डोळ्यातून खूप पाणी वाहते व काही वेळातच डोळ्यांची जळजळ नाहीशी होते. एरंड तेल डोळ्यांना हितकर असल्यानेच लहान बालकांसाठी काजळ बनविताना एरंड तेलाचाच वापर केला जातो. परंतु एरंड तेलाच्या वापराने डोळ्यांच्या बाहुल्यांवर थोडासा परिणाम होऊन बाहुल्या विस्फारित होतात व यामुळेच डोळ्यांना तीव्र प्रकाश सहन होईनासा होतो. यासाठीच डोळ्यात एरंड तेल घालावयाचे असेल तर ते केवळ रात्री झोपण्यापूर्वीच वापरणे चांगले. एरंड तेलाप्रमाणेच एरंडाच्या झाडांची मुळे ही औषधांमध्ये उत्कृष्ट वातनाशक म्हणून वापरली जातात. अर्धांगवात, संधिवात, गुडघुसे, सायाटक, विश्वाची, ब्रॅकियल न्यूरायटिस यासारख्या अनेकविध वातविकारांवरील हे एक उत्कृष्ट औषध आहे. वातनाशक अशा 10 झाडांची मुळे आहेत. त्यांना दशमूळ असे म्हटले जाते. एरंड मूळ हे दशमूळातील एक प्रमुख घटक द्रव्य आहे. या दशमूळांपासून बनविलेला काढा किंवा त्यापासून बनविलेली दशमूळारिष्टासारखी औषधे अनेक वातविकारांसाठी वापरली जातात. एरंड तेल व मुळांप्रमाणेच या झाडांची पानेही औषधात वापरतात. या पानांना रस वापरणे हा कामला, जॉन्डस या रोगावरील एक महत्त्वाचा उपचार आहे. काविळीमध्ये अनेक वेळा तीव्र स्वरूपाचा कंडू, खाज येते. अशा वेळी एरंड पानांचा रस देणे फायद्याचे ठरते. साधारणतः 50 मिली इतका स्वरस दिवसांतून 2 वेळी देणे यासाठी आवश्यक असते. आजकाल बायो डिझेल मिळविण्यासाठी उत्कृष्ट वनस्पती म्हणून एरंडाचा उल्लेख केला जातो. पण ज्यापासून बायोडिझेल मिळते तो अगदी वेगळा एरंड आहे. मराठीत यास मोगली एरंड किंवा आड्यातला एरंड म्हणतात. याचे शास्त्रीय नाव जॅट्रफ कार्कस असे आहे. याची पाने एरंडापेक्षा अगदी वेगळी, त्रिशूलाकृती व मोठी असून या मोगली एरंडाची फळे हिरव्या रंगाची लिंबा एवढी मोठी असून फळावर 3 खाचा असतात.
या फळातील बियाणांचा वापर केल्याने तीव्र स्वरूपाचे आवर्ता न येण्याजोगे असे पाण्यासारखे जुलाब होतात. यामुळेच ही वनस्पती व त्यापासून मिळणारे तेल हे औषधात वापरले जात नाही. ही गोष्ट या संदर्भात लक्षात घ्यावयास हवी. आपल्याला ही माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.